एका खासदाराला भर रस्त्यावरती पळून पळून मारण्यात आलं. त्यानंतर लोक म्हणू लागली, लोकशाही आता पूर्णपणे संपली आहे. पण हा कोण खासदार होता? त्याला का मारण्यात आलं? आणि लोकशाही संपली असं लोक का म्हणतायत? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुका संपल्या, निकाल लागले, सरकार स्थापन झालं. विजयाचा जल्लोष झाला. पराभवानंतर आरोप प्रत्यारोप झाले. पण यानंतर अशी एक घटना घडली ज्याने फक्त बंगालमध्येच नाही, संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली. कारण की ही घटना काही साध्या माणसाची नव्हती. एका खासदाराला मारण्याची होती, तेही रस्त्यावरती. आणि तो खासदार म्हणजे अभिषेक बॅनर्जी, ममता बॅनर्जीचा भाचा. खासदार असताना भर रस्त्यावरती अभिषेक बॅनर्जीला का मारण्यात आलं? त्याला सुरक्षा नव्हती का? नेमकं असं काय घडलं? आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. मिळालेल्या माहितीनुसार खासदार असलेले अभिषेक बॅनर्जी परगणा जिल्ह्यातील सोनारपूर परिसरामध्ये गेले होते. बंगालमध्ये निवडणुका झाल्यानंतर काही जागेवरती हिंसाचार झाला होता. त्या हिंसाचारामध्ये तृणमूल काँग्रेसचा एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्याच कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अभिषेक बॅनर्जी त्याच्या घरी गेले होते. अशा प्रकारच्या भेटी राजकारणामध्ये नवीन नाहीत. एखादी घटना घडली, एखाद्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तेव्हा पक्षामधील वरिष्ठ नेते कुटुंबाची सांत्वन करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. अभिषेक बॅनर्जी ही त्याचप्रमाणे कुटुंबामधील लोकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. कुटुंबाची भेट घेऊन आल्यानंतर बाहेर पत्रकारांशी त्यांचा संवाद चालू होता. कॅमेरे चालू होते. वातावरण पूर्णपणे शांत होतं. मात्र तृणमूल काँग्रेसच्या म्हणण्यानुसार अभिषेक बॅनर्जी त्या कुटुंबाच्या घरामधून बाहेर पडताच तेथील परिस्थिती पूर्णपणे बदलली. काही लोकांनी अभिषेक बॅनर्जी समोर घोषणाबाजी केल्या. गोंधळ सुरू झाला. एवढंच नाही तर लोक अभिषेक बॅनर्जी यांच्या अंगावरती धावून देखील गेले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. पण या सर्व प्रकरणामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे हेल्मेटची. सोशल मीडियावरती अभिषेक बॅनर्जीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामध्ये दिसतंय अभिषेक बॅनर्जी स्वतः हेल्मेट घालून बाहेर पडले. लोक त्यांच्यावरती हल्ला करत होते, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. आणि इथूनच चर्चेचा विषय आणखीन जास्त मोठा झाला. लोक विचारू लागले, परिस्थिती अचानक इतकी का बिघडली? एका खासदाराला भर रस्त्यावरती सुरक्षा नव्हती का? तेथील लोक काय करत होते? लोक अचानक खासदाराच्या अंगावरती धावून कसे गेले? त्यांना हेल्मेट घालण्याची वेळ का आली? लोक का मारत होते? आता इथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केले आहे, अभिषेक बॅनर्जीवरती जो हल्ला झाला तो पूर्ण नियोजित होता, तो अगोदरच ठरवलेला होता. आणि तृणमूल काँग्रेसने अप्रत्यक्षपणे भाजपवरती आरोप केलेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभिषेक बॅनर्जीवरती हल्ला केला असं तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यानंतर मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी असा दावा केला की तृणमूल काँग्रेस हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज असल्याचं म्हटलंय. पण या सगळ्यांमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही लोकांनी अप्रत्यक्षपणे आरोप केले, हीच का गुंडागर्दी? हीच का लोकशाही? सत्ता हातात मिळाल्यानंतर गुंडागर्दी चालू झाली. तर काही लोकांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती जे हल्ले झाले त्याचं समर्थन केलं. पण इथे प्रश्न हल्ल्याचा नव्हता, एखाद्या पक्षाचा नव्हता. प्रश्न होता देशामधील एका खासदाराचा, जो देशाच्या लोकसभेमध्ये जाऊन आपल्या राज्यातील व्यथा मांडतो, भाषणं करतो. त्या नेत्याला सुरक्षा नव्हती का? अभिषेक बॅनर्जी यांनी या घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं का मला जाणून बुजून मारण्यात आले, पण मी मागे हटणार नाही आणि संघर्ष सुरूच ठेवणार. पण हे प्रकरण फक्त बंगालपुरतं मर्यादित राहिलं नाही. संपूर्ण देशामध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. कारण होतं त्याला एका खासदाराला भर रस्त्यावरती मारणं. कारण की लोकसभेच्या कोणत्याही खासदाराला पुरेशी सुरक्षा असते. एवढंच काय, अभिषेक बॅनर्जी हे त्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार आहे हे अनेक लोकांना माहिती होतं. मग पोलिसांनी तिथे सुरक्षा का वाढवली नाही? पोलिसांचं तिकडे लक्ष नव्हतं का? पोलिसांनी त्यांची सुरक्षा जाणून बुजून का काढून घेतली? अशा अनेक प्रश्न निर्माण झाले. यावरती राजकीय विश्लेषक म्हणू लागले, एवढ्या मोठ्या नेत्याला जर सुरक्षा नसेल तर सामान्य माणसाचं काय होईल? या सर्व प्रकरणावरती स्वतः ममता बॅनर्जी यांनी देखील गंभीर आरोप केले. हाती सत्ता आली म्हणून काही लोक आता लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना राजकारणामधून संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जी यांनी या घटनेला एक साधा गोंधळ म्हणण्यास नकार दिलाय. कारण की हा जाणून बुजून रचवलेला कट होता असं त्यांचं म्हणणं आहे. याच दरम्यान देशाचे विरोधी पक्षनेता असलेले राहुल गांधी यांनी देखील या घटनेबद्दल संताप व्यक्त केलाय. राहुल गांधी म्हणाले, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींवर अशा प्रकारचा हल्ला जर होत असेल
तर खरोखरच लोकशाही धोक्यामध्ये आहे. राहुल गांधी म्हणतात हा फक्त एका खासदारावरती हल्ला नाही, एका व्यक्तीवरचा हल्ला नव्हता. ती लोकशाही व्यवस्थेवरती प्रश्न निर्माण करणारी घटना होती. यानंतर देशामधील जी लोक विरोधी पक्षामध्ये आहेत त्या सर्वांनी या घटनेचा संताप व्यक्त केला. काही खासदारांनी सांगितलं या घटनेची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. ज्या लोकांनी अभिषेक बॅनर्जीवरती हल्ला केला ते कोणत्या पक्षाशी निगडीत होते, जर ते कोणत्या पक्षाशी निगडीत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला हवी. ममता बॅनर्जी यांनी मात्र उघडपणे भाजपवरती आरोप केलेत. त्यांनी सांगितलं भाजपनी हा सर्व जाणून बुजून रचवलेला कट आहे. ते म्हणतात आता सत्ता तर आपल्या हातात नाहीये, सत्ता भाजपच्या हातात आहेत. आता विरोधी पक्ष नेत्यातल्या लोकांना कसं संपवायचं आणि कसं राजकीय आयुष्य संपवायचं त्याच मागे ही लोक लागली आहेत. पण भाजपने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. ते म्हणतात की तृणमूल काँग्रेस राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करते. काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी असंही म्हटले लोकांमध्ये नाराजी आहे, तृणमूल काँग्रेसबद्दल अगोदरच त्यांना राग आहे आणि अशी परिस्थिती निर्माण होणं हे साहजिकच आहे. आता या सर्व घटनेवरती मात्र लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्यात. काही लोक म्हटलेत लोकशाही धोक्यात आहे, अशी गुंडागर्दी चालू असेल तर सामान्य व्यक्तीचं काय होणार. तर काही लोकांनी अभिषेक बॅनर्जीवरती हल्ला झाला त्याचं समर्थन देखील केलं. आपल्याला या सर्व प्रकरणावरती काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.